त्यात फंक्शन्स बघायचे. व्हेरी इम्पॉर्टंट. फंक्शन्स बेसवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. फंक्शन आले तर पुढचे जे पण सगळे चॅप्टर्स सगळे बेस्ड ऑन फंक्शन्स असणार मॉड्यूल पर्यंत. सो फर्स्ट युनिट्स मध्ये आपण स्टार्ट केलेलं. आता एक 1.9 चं पॉइंट आहे तो फंक्शन. ऍक्च्युली हे बघायचंय की फंक्शन्स का असतं, व्हॉट इज द फंक्शन्स, त्याला डिफाईन कसं केलं जातं, कॉल कसं करायचं, कुठले टाईपचे फंक्शन्स असतात, मग आर्ग्युमेंट म्हणजे पॅरामीटराइज फंक्शन्स काय, इनॉनियस फंक्शन्स तो तुमचा लॅम्बडा एक्सप्रेशन त्याला म्हटलं जातं, ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल. आधी फंक्शन डिफाईन करण्यापासून कॉल करण्यापासून त्याचे टाईप्स विथ प्रिंट आणि रिटर्न स्टेटमेंट कसं लिहायचं, पॅरामीटराइज फंक्शन्स, एनॉनियस फंक्शन, ग्लोबल लोकल व्हेरिएबल, सगळे पॉइंट्स आज बघायचे बेसिकली स्टेप बाय स्टेप. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम फर्स्ट थिंग, व्हॉट इज अ फंक्शन. कसं डिफाईन करणार तुम्ही फंक्शनला? इन जनरल विचारलं, इन टर्म्स ऑफ प्रोग्रामिंग व्हॉट इज फंक्शन. सिंटॅक्स नाही. ओके, काही पण सोडू शकता तुम्ही. एक ब्लॉक ऑफ कोड और सेट ऑफ कोड जे पण म्हणू शकता. एक सेट ऑफ कोड, ठीक आहे, विच कॅन बी यूज रिपीटेडली. मी रिपीटेड यूज करू शकता. ठीक आहे. तर मेन यूज काय? यूज ऑफ फंक्शन वेन एव्हर नीडेड. त्यासाठी वापरतात. एक्झॅक्ट नीड ऑफ फंक्शन. आपण फंक्शन बनवतो का? खूप सारे बिल्ट इन फंक्शन्स आपण वापरलेले आहे. जसं की कुठले कुठले बिल्ट इन फंक्शन वापरले आतापर्यंत? आठवतं एखादं नाव? प्रिंट फंक्शन आहे म्हणून वापरलं. त्यानंतर लेन फंक्शन्स वापरलं. त्याच्यानंतर अप्पर केस, लोअर केस फंक्शन्स आहेत. हे सगळे फंक्शन्स बिल्ट इन्स आहेत, ते पण वापरलेले आहेत. ठीक आहे. त्याच वेळेने याचा यूज काय? रियुजेबिलिटी ऑफ अ कोड. कोडला रियूज करता येतो परत परत. नाहीतर प्रिंट करण्यासाठी मे बी 7-8 लाईनचा कोड असतो. तर दरवेळेस आपल्याला 8 लाईन लिहावं लागले असते प्रिंट करण्यासाठी. इन्स्टेड ऑफ त्यांनी काय करून टाकले? फंक्शन बनवून टाकले. आपण फक्त फंक्शन कॉल करत राहतो, यूज करत राहतो. रियुजेबिलिटी ऑफ अ कोड हा त्याचा मेन थीम आहे फंक्शन. ठीक आहे. तर नॉर्मली फंक्शन डिक्लेअर वगैरे कसं केलं जातं? डिफाईन वगैरे कसं केलं जातं? जे लँग्वेज मध्ये येते त्या लँग्वेज मध्ये सांगा. नंतर आपण पायथन मध्ये कसं करतात ते सिंटॅक्स. तर मी सिंपल एक फंक्शन डिक्लेरेशन करायला लावला की डिक्लेअर फंक्शन. सिंपल फंक्शन. फंक्शन डिक्लेरेशन. ज्या लँग्वेज मध्ये येतात त्या लँग्वेज मध्ये सांगू शकतो. सी, सीपीपी और जावा, एनी लँग्वेज. एक फंक्शन डिफाईन करायचं टेस्ट नावाचं आणि त्याच्यामध्ये एक मेसेज द्यायचा, दिस इज अ फंक्शन. त्याला कॉल करायचं. कसं डिक्लेअर करणार तुम्ही? या तिघा लँग्वेज मध्ये म्हणून. तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये माहिती आहे का? जे लँग्वेज मध्ये माहित असेल ते कसं डिफाईन? वाईड लिहितो ना आपण. वाईड फंक्शनचं नाव. फंक्शन ऑलवेज कम्स विथ अ राउंड ब्रॅकेट. जिथे राउंड ब्रॅकेट आला तो फंक्शन. म्हणजे आपण ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट, इथं आपला जो पाहिजे तो कोड. हे झालं तुमचं फंक्शन डिक्लरेशन. आता मी याला रन केलं तर आउटपुट काय येणार आहे? काहीच येणार नाही. हे फक्त डिक्लेअर करून ठेवलेलं आहे. याला कॉल पण करावं लागेल. फंक्शनला कॉल कसं करतो आपण? जे फंक्शनचं नाव आहे तेच लिहितो आणि दिस. ठीक आहे. ते पण असेल सेमीकोलन दिल्यावर. एकदा कॉल करा, दोनदा कॉल करा, तीनदा कॉल. तेवढ्या वेळेस हा काय होणार आहे? कॉल होणार आहे. हा एक फंक्शन आहे, रियूज ऑफ कोड. पण पायथनमध्ये फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी जो कीवर्ड यूज करतो त्याला डेफ म्हणतो. डेफ. फंक्शनचं नाव सेम राहणार, राउंड ब्रॅकेट पण ॲज इट इज. फक्त इथे ब्रॅकेट नाही तर कोलन आहे, ते आपल्याला माहिती. म्हणजे तुम्ही जे पण प्रिंट लिहिणार समथिंग समथिंग ते पण मेसेज लिहायचं. कॉल करण्याचा पण मेथड जो आहे, फक्त फरक काय? इन पायथन फॉर डिक्लेअरिंग फंक्शन डेफ कीवर्ड इज. ठीक आहे. डेफचा अर्थ असतो की डेफिनेशन, फुल फॉर्म आहे त्याचं. डेफ लिहिलं जातं.
आपल्याला फंक्शन असे डिक्लेअर करायचे, असे वेळेने कॉल करायचे. जो आपला फर्स्ट पॉइंट आहे. ठीक आहे. कोडचा पॉइंट जे डिफाइनिंग अ फंक्शन अँड कॉलिंग अ फंक्शन. फंक्शनला डिफाइन कसं केलं जातं आणि कॉल कसं केलं जातं. त्यानंतर याचे वेगवेगळे टाइप्स वगैरे जे स्टडी करायचं. बट बेसिक अंडरस्टँडिंग हाऊ टू डिक्लेअर अ फंक्शन अँड हाऊ टू कॉल अ फंक्शन. चला आपण एक फाईल ओपन करू. आयडियली एडिटर आहे आपला. फोल्डर ऑलरेडी बनलेलं आहे. हे खूप गरजेचं आहे. फंक्शन डिक्लेअर करता आलं पाहिजे. एखादं फंक्शन आपण जे ऑलरेडी आहे त्याचा पण वापर करून बघू. सेव्ह करणार आहे मी आपल्या फोल्डरमध्ये जाणार डॉक्युमेंटमध्ये काय CMCSPY गो हिअर म्हणून मी स्टोअर करतो त्याला फंक्शन डेमो. ठीक आहे. फंक्शन डिक्लेअर अँड ऍक्सेस फंक्शन. फंक्शन डिफाइन करण्यासाठी डेफ कीवर्डचा वापर केला जातो. फंक्शनचं नाव नेहमी राउंड ब्रॅकेट सोबत आलं पाहिजे, तेव्हाच त्याला फंक्शन म्हणतात. कोलन इथे मी प्रिंट करणार आहे. जे प्रिंट करायचे ते प्रिंट काय करणार आहे मी सिंपल लिहिल दिस इज फंक्शन. सिंपल. त्याला रन केलं तर काय आउटपुट येईल? काहीच. आणि फंक्शन फक्त डिक्लेअर करून ठेवलेलं. असे हजारो फंक्शन आहे पायथनकडे ज्यांनी ऑलरेडी बनवून ठेवलेले. जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला कॉल करशाल तेव्हाच तो एक्झिक्यूट होईल. जोपर्यंत तुम्ही त्याला कॉल करत नाहीये, त्याच्या फंक्शनमध्ये हजारो फंक्शन बिल्ट इन बनवून ठेवलेले आहेत. पण ते ऑटोमॅटिकली कॉल होतील का? नाही. जोपर्यंत कॉल नाही करणार. आता जर मी इथे कॉल करतोय, हा वर्क होईल का? पॉसिबल आहे? डिक्लेअर तर केले ना आपण फंक्शन. मग तीच फाईल रन करतोय, मग रन व्हायला पाहिजे. हा रन होतोय. ठीक आहे. फंक्शनचा मेन यूज काय? रियूज. परत मला यूज करायचं. 100 वेळा करू शकतो. डिक्लेअर केले, कॉल केले. हे इथे कॉल करतायत, पण आपण इथेच कॉल करून घेऊ. हे झालं तुमचं फंक्शन डिक्लेरेशन. ठीक आहे. याला फंक्शन पण म्हणतात. ऑल एस इट इज मेथड पण म्हणतात. ठीक आहे. तर क्वेश्चन पेपर मध्ये वेगळं काय वर्ड आलं ते घाबरायचं. फंक्शन आयदर मेथड ऑर डेफिनेशन एनिथिंग. हे डिक्लेरेशन. कॉल कसे करणार आहे? फंक्शन कॉल. फंक्शनला कॉल करण्यासाठी जे फंक्शनचं नाव आहे तेच नाव इथे लिहिणार आणि राऊंड. सिंपलचा कॉल कर. राईट. असा पण परत कॉल करायचा तो पण रियूज करताय. ठीक आहे. एक सिंपल अँड स्वीट सिंटॅक्स. डेफ कीवर्डचं लक्षात घ्या. राउंड ब्रॅकेट्स नेहमी फंक्शन सोबत असतं तरच तो फंक्शन. डिक्लेअरिंग अ फंक्शन अँड ऍक्सेसिंग अ फंक्शन. क्वेश्चन पेपरमध्ये असे विचारलेले आहेत, व्हॉट इज अ फंक्शन एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. तुम्ही कुठलं एक छोटंसं फंक्शन असं जरी लिहून टाकलं की देर इज वन फंक्शन कॉल्ड ॲज अ नेम ॲज अ टेस्ट which print this message. For declaring function we are using this, for calling function we are using this, after calling function we'll get the output this. वरती एक्झाम्पल, खाली डिक्लेरेशन, वरती फंक्शन काय असतं. ठीक आहे. त्यांनी सांगितलं नाही कुठलं फंक्शन लिहायचं. तुम्ही असं डेमो फंक्शन जरी लिहिलं त्याच्यामध्ये पण प्रॉपर पाहिजे कीवर्ड, फंक्शनचे नेम, राउंड ब्रॅकेट, कोलन, कसं डिक्लेअर केलं, कसं कॉल केलं. प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ डिक्लेअरिंग फंक्शन अँड ऍक्सेसिंग फंक्शन. ठीक आहे. आता एक टेस्ट फंक्शन आहे. याच्यासोबत तुम्ही कुठलंही फंक्शन बोलू शकता. पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी आपल्याला त्याचे टाइप स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला इथे दिले टाइप्स ऑफ फंक्शन. आता इथे एक चार्ट करतो मी. तो चार्ट नेहमी लक्षात ठेवायचा. टाइप्स ऑफ फंक्शन मध्ये काय-काय येतं. सगळ्यात अगोदर फंक्शन जे येतं सगळ्यात टॉपला तुमच्या इथे फंक्शन येईल. फंक्शन इथे येणार. त्याच्यामध्ये टाइप्स. कुठले-कुठले टाइप येणार ते बघू. पहिले येतं बिल्ट इन फंक्शन. BILT बिल्ट इन. जे की ऑलरेडी बनलेले आहेत. त्याच्यानंतर येतं तुमचं युजर डिफाईन जे आपण स्वतः डिफाईन. बिल्ट इन मध्ये पण मोस्टली जे फंक्शन येतात जे पॅरामीटर किंवा नॉन पॅरामीटर असतात ते पण चालेल. बिल्ट इन फंक्शन कुठले कुठले बघितले होते. प्रिंट इज ऑल्सो अ बिल्ट इन फंक्शन. लेन इज ऑल्सो अ बिल्ट इन फंक्शन. ठीक आहे. आपण एक टाइप चेक करण्यासाठी टाइप पण फंक्शन बघितलं. तुम्ही ऑब्झर्व करताय का सगळ्यांसोबत काय राउंड ब्रॅकेट कारण की फंक्शनची आयडेंटिटीच
युजर डिफाईन्ड फंक्शन्स आपण स्वतः बोलू शकतो. याच्या टाइप आहे युजर डिफाईन्ड फंक्शनमध्ये. एक फंक्शन तुमचं त्याला सिंपल म्हणा किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता, की नॉन पॅरामीटराइज्ड त्याला काहीच पॅरामीटर पास करायची गरज नाही. जसं आता आपण जो फंक्शन लिहिला टेस्ट नावाचं, त्याला कुठलं पॅरामीटर पास केलंय का? सिंपल. दुसरा एक फंक्शन असतं तुमचं, तो म्हणजे पॅरामीटराइज्ड फंक्शन. त्या फंक्शनला पॅरामीटर पास करावं लागतं. ठीक आहे? आणि या दोघांमध्ये अजून एक कॉमन वे निघतो. काही फंक्शनचे ना ते प्रिंट करतात. काही फंक्शन जे ते व्हॅल्यू फक्त रिटर्न करतात. ठीक आहे? तर हे पूर्ण फ्लो आहे. हाच तुमचा पूर्ण तो 1.9 चा जो पार्ट आहे. व्हॉट इस फंक्शन्स, टाइप ऑफ फंक्शन्स, पॅरामीटराइज म्हणजे आर्ग्युमेंट किंवा नॉन आर्ग्युमेंट्स, काही प्रिंट करणारे, काही रिटर्न करणारे. याच्यात आणि ह्या कॉमन आहे सगळीकडे कुठेही जा तुम्ही. जावा स्टडी करा, सी, सी प्लस प्लस, .NET, एनिथिंग. दिस आर द ओन्ली वे. काही बिल्ट इन असतील, काही स्वतः डिफाईन करणार, काही पॅरामीटर असतील, काही नॉन पॅरामीटर असतील, काही व्हॅल्यू प्रिंट करणारे, काही व्हॅल्यू रिटर्न. अपार्ट फ्रॉम दिस इथे एनॉनियस फंक्शन पण आहे. ते पण आपण बघू. दॅट इज सिंगल लाईन एक्सप्रेशन वगैरे. पण त्याच्या आधी हे बघणं गरजेचं आहे. हे लक्षात येतंय? ठीक आहे. आता आपण बिल्ट इन वापरून बघितलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यात वेळ नाही घालवणार. युजर डिफाईन मध्ये सिंपल पार्ट लक्षात आलं. सिंपल म्हणजे ज्या फंक्शनच्या पुढे इथे काहीच नसेल तर तो सिंपल किंवा नॉन पॅरामीटराइज कन्सिडर केला जातो. आता जर मला असं फंक्शन लिहायचं आहे ॲडिशन नावाचं फंक्शन किंवा एक सिंपलचा स्क्वेअर नावाचं फंक्शन लिहायचं. स्क्वेअर डिफाईन करायचं. असा एक फंक्शन लिहा. त्या फंक्शनला एक नंबर पास करायचा. तो स्क्वेअर प्रिंट करून राइट? मग त्यासाठी काय करणार? न्यू फाइल घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल बघतो आपण पॅरामीटराइज्ड फंक्शन. याला पॅरा फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी डेफ कीवर्ड. फंक्शनचं नाव आपण युजर डिफाईन्ड आहे म्हणून मी त्याला SQR नावाचं लिहितो. ठीक आहे? राउंड ब्रॅकेट. आतापर्यंत आपण याच्यात काहीच पास करत नव्हतो. पण आता आपल्याला ते पॅरामीटर पास. याला काय म्हणतात? पॅरामीटराइज्ड फंक्शन और आर्ग्युमेंट फंक्शन. आर्ग्युमेंट आहे ना तो. मग हा काय करणार आहे? आयदर प्रिंट करेल किंवा रिटर्न करेल. दोन्ही ऑप्शन. रिटर्न करणार. RETURN रिटर्न. स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट होतो? N इंटू झाला तो. म्हणजे एक स्क्वेअर नावाचं फंक्शन आहे. त्याला जर तुम्ही एक व्हॅल्यू पास करणार, तर तुम्हाला रिटर्न करेल स्क्वेअर. पण जे फंक्शन रिटर्न करतात, त्यांना कॉल करण्यासाठी कंपल्सरी प्रिंट वापरावं लागतं. आता फक्त व्हॅल्यू रिटर्न करतो. तुम्हाला तर प्रिंट करावं लागेल. फंक्शनला कॉल कसं करणार आपण? SQR. त्याला काय पाहिजे? एक नंबर पाहिजे. आता नंबर आयदर तुम्ही युजर कडून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल n इज इक्वल टू इंट ऑफ इनपुट. ठीक आहे. ते मेसेज देणार आपण एंटर ENTER एंटर नंबर NUMBER. ठीक आहे. जो नंबर पुढे पास करणार ठीक आहे. रन करू. नंबर सगळ्यात अगोदर इथे गेला तो कारण फंक्शन इथून एक्झिक्युशन स्टार्ट झालं, पण इथे फक्त त्यांनी काही कॉल झालाच नाही त्याच्यामध्ये एक्झिक्यूट झाला नाही. फर्स्ट लाईन इथे नंबर मी 8 केला 8 आउटपुट आला 6. कसं काय झालं एवढं लक्षात येतं? इथून आपण इनपुट दिला त्याला n इथे पास केला SQR ऑफ 8. हा कुठे गेला? इथे. 8 पास झाला यांच्या ठिकाणी आणि इथे 8 इंटू 8 याने रिटर्न केलं 64 आणि आपण ते प्रिंट केलं. तर असं एक्झिक्युशन झालं याचं. आणि याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन काय होतं स्टुडंटचं? त्यांना नेहमी वाटतं की इथे वरती जे व्हेरिएबल वापरतो आपण तेच व्हेरिएबल इथे वापरलं पाहिजे. आता जर मी दुसरं वापरलं तर काय होतं ते पण बघू. जर मी इथे एक्स वापरला आणि इथे एक्स पास केलं आता काय होईल? हा एरर देईल की एक्सेप्ट करेल की का होणार? इथे n इंटू n करतोय आपण आणि इथे एक्स पास करू.
चुकीचे नाही म्हणणार की अनडिफाईन्ड व्हॅल्यू ऑफ एन. नाही, बरोबर होऊन जाईल. का बरं असं? हं? त्याला कॉन्सेप्ट आहे. त्याला प्रोग्रामिंग टर्म्समध्ये त्याला काय म्हटलं जातं? जे डिक्लेरेट करतो आपण इथे हा व्हेरिएबल, हा तुमचा एक फॉर्मल पॅरामीटर म्हटलं जातं. फॉर्मल पॅरामीटर हा तुमचा काय? ऍक्च्युअल ऍक्च्युअल पॅरामीटर हे कॉन्सेप्ट आहे. जे तुम्ही जर एकाकडून ₹100 दिले असेल कोणाला, तुम्ही एका मित्राला ₹100 दिले, ₹100 पण देताना ना एक नोट दिली 100ची. ठीक आहे? आणि तो जेव्हा रिटर्न करताना त्याने 2 50च्या नोट दिल्या. त्याची व्हॅल्यू काय पण? 100. तुम्ही घेणार की नाही म्हणणार? घेणार ना? तुमचं एंड टार्गेट काय? ₹100. मग याचा अर्थ हे की ह्याला एक नंबर पाहिजे. कशात पास करताय त्याला काहीच घेणं-देणं. दॅट इज मीन्स ॲक्चुअल पॅरामीटर टाईमावर जे तुम्ही पास करणार ते. आता मी इथे काही पास न करता जर डायरेक्टली त्याला एक व्हॅल्यू दिली तर चालेल का? म्हणजे एस-क्यू-आर ऑफ 9 दिलं. आता घेईल, एरर देईल तो. त्याला फक्त नंबर पाहिजे ना. कशात पास करता काही घेणं-देणं. मी याला पॅरामीटराइज्ड फंक्शन म्हणतात. ठीक आहे. हा फंक्शन रिटर्न करते म्हणून याला आपण कॉल करताना प्रिंटमध्येच कॉल करतो. अपार्ट फ्रॉम धिस काही फंक्शन जे प्रिंट सुद्धा सेम प्रोग्राम आपण सपोज ॲडिशनचा प्रोग्राम लिहायचा. ते कसं करणार मी? याला कमेंट करतो. फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी डेफ फंक्शनचं नाव ॲड 2 पॅरामीटर पाहिजे ए, कॉमा बी. राइट? बरोबर? ते प्रिंट सुद्धा करू शकतो. प्रिंट काय करणार? तुम्हाला काय मेसेज द्यायचा असेल तर देऊ शकतात. सम इक्वल टू ए प्लस बी. कॉल करण्यासाठी त्या ऑफरना डायरेक्टली कॉल करू शकतो आपण आणि ती ऑलरेडी प्रिंट करते ना फंक्शन. जे पण 7, 9 बरोबर आहे. आयदर तुम्ही दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता जसे की एक्स इज इक्वल टू समथिंग अँड वाय इज इक्वल टू समथिंग. ते पास केलं तरी चालेल, डायरेक्ट पास केले ते चालेल, युजर कडून इनपुट घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि त्या ॲड फंक्शनला 2 व्हॅल्यू लागतायत. ते व्हॅल्यू तुम्ही कसे पास करताय ते तुमच्यावर. आता आन्सर काय याचं? सम इक्वल टू 16. ठीक आहे? मग हे पॅरामीटराइज्ड फंक्शन जे तुम्हाला फंक्शन बनवायचे, जसे बनवायचे ते सगळं बनवता येतं बिल्ट इन फंक्शन. म्हणजे जे आपण नॉर्मल कोड केलेत ना, त्यालाच तुम्हाला कन्व्हर्ट कसं करायचं फंक्शनमध्ये. आपण एक कोड केला होता बघा इव्हन ऑड नंबर्सचा. तो डायरेक्टली केला होता ना. आता तो फंक्शन बेस करायचा असेल तर काय करणार त्याला? म्हणजे असं एक फंक्शन डिफाईन करून घ्या. त्या फंक्शनला एक नंबर पास करा. तो तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करून देईल की नंबर इव्हन आहे की ऑड. कसं लिहिणार तो फंक्शन? सपोज तुम्ही एक फंक्शन डिक्लेअर करता इव्हन नाव. इव्हन किंवा ऑड प्रिंट करून देणार. त्याला एक नंबर पाहिजे. ठीक आहे? मी त्याला तुम्हाला नंबरला चेक करावं लागेल. मग तुम्ही कसं चेक करणार? इफ एन मॉड 2 इक्वल टू 0 असेल तर तुम्ही प्रिंट करा इव्हन नंबर नाही तर ऑड करा. ते पण EVEN. एल्स लिहिणार. तेच सगळे सिंटॅक्स फक्त त्याला आपण काय करणार आहे फंक्शन बेस करणार. एल्स हिअर अँड प्रिंट तो काय करणार तुम्ही ऑड. झालं? पण हे डायरेक्ट कॉल नाही होणार. याला तुम्हाला कॉल करावं लागेल. कसं कॉल करणार? फंक्शनचं नाव, त्याला एक नंबर पास करून देणार. आणि 9 इथे पास होईल. 9 मॉड 2 इक्वल टू 0 येत नाही, 1 येतंय. ही कंडिशन चुकली. मग तो एल्समध्ये आला आणि प्रिंट करतो आपल्याला ऑड. ठीक आहे? दुसरा नंबर पास केला मी 6. इथे आला 6 मॉड 2 इक्वल टू 0 कंडिशन इज ट्रू 21. ठीक आहे? माझे फंक्शन बेस तुम्हाला करता आलं पाहिजे की एक्झॅक्टली काय होते कसं. याला पॅरामीटराइज्ड फंक्शन म्हणतात किंवा जो तुम्हाला जो टर्म्स दिलेला आहे ॲज अ आर्ग्युमेंट फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट. टाइप्स ऑफ फंक्शनमध्ये फंक्शन आर्ग्युमेंट्स व्हॅल्यू पास करतो. ठीक आहे? आता एक अजून याला थोडं डीपमध्ये समजायचं असेल ना, तर एक एक्झाम्पल घेऊ. जे बिल्ट इन फंक्शन जे आहे ना, ते असेच करतं वर्क होतं.
तेव्हा आपल्याकडे जर एक स्ट्रिंग असेल सपोज, जी पण स्ट्रिंग आहे, याची जर लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल, आपण कुठला फंक्शन वापरतो? लेन ऑफ, म्हणजे राउंड ब्रॅकेटचे याला एक पॅरामीटर पण पास करतोय, राईट? तेव्हा जाऊन तो काय आपल्याला प्रिंट करतोय? लेंथ. आता मी जर सांगितलं की सेम फंक्शन बनवायचं स्वतःच्या कोडिंग, लेन ने वापरणार, बिल्ट इन फंक्शन न वापरता मला लेंथ कॅल्क्युलेट करायची, स्वतःचं फंक्शन बनवू आपण एल नावाचं. तर कसं बनवणार? तर तुम्हाला एक असा फंक्शन बनवावं लागेल, त्या फंक्शनचं नाव काही पण ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण लेन नावाचं फंक्शन ठेवू, फक्त एल नावाचं फंक्शन ठेवू. एल ऑफ एस पास केलं तरी मला सेम आउटपुट आलं पाहिजे. ते फंक्शन कसं टिकले? जे बिल्ट इन वापरले ना, स्वतःचं फंक्शन बनवून सेम आउटपुट सारखंच आलं पाहिजे. एवढं नॉलेज पाहिजे की फक्त बिल्ट इन वापरतो नाही, स्वतःचे बनवता सुद्धा आलं पाहिजे. स्वतःचं कसं बनवणार? डेफ कीवर्ड वापरला जातो. आता फंक्शनचं नाव एल ठेवायचं. लेन तर ठेवता येत नाही कारण ऑलरेडी बनलेला आहे तो. याला ॲज अ इनपुट तुमचं काय असेल? पूर्ण ग्रुप ऑफ डेटा असेल. आयदर लिस्ट असेल किंवा स्ट्रिंग असेल. तर मी इथे फक्त पण एक पी म्हणून व्हेरिएबल घेतो. ठीक आहे? पॅराग्राफ असं. आता याचं लेंथ प्रिंट करायचंय. कसं प्रिंट करणार? तुम्हाला किती नंबर ऑफ कॅरेक्टर ते पाहिजे. तुम्हाला एक काउंटर घ्यावं लागेल, इन्क्रिमेंट करावं लागेल, लूप करावं लागेल. ठीक आहे? काउंटर इक्वल टू 0. फॉर लूप तुम्हाला इथं लावावं लागेल. फॉर आय इन कशामध्ये? जे इनपुट येणार आहे तुमचं ते. याच्यामध्ये काय करणार तो? सी इक्वल टू सी प्लस 1. त्याचा काउंटर एक एकने वाढतो. झालं तुमचं सीचं काउंट भेटलं. इथे जाऊन तुम्ही काय करणार याला? रिटर्न करू शकता किंवा प्रिंट करू शकता. दोन्ही. RETURN. आता लेनने रिटर्न केले म्हणून आपण याला प्रिंटमध्ये करावं लागतं ना. त्यांनी प्रिंट केलं असतं तर डायरेक्टली आपण फक्त लेन ऑफ एस केला असतं तरी आलं असतं. रिटर्न काय करणार तुम्ही? म्हणजे ह्या एवढ्या मागे काय कोड आहे? एवढं सगळं कोड दिलेलं आहे. ठीक आहे? मग आता इन्स्टेड ऑफ दिस एलएन, तुम्ही काय वापरणार? एलएन ऑफ एस. बघा. जर हे बिल्ट इन असतं त्याचा ब्लू कलर होतो. आणि आपलं युजर डिफाईन आणि आपलं स्वतःचं. दोघांचं आउटपुट काय तुमचं? 12. म्हणजे एवढं नॉलेज पाहिजे. फंक्शन टॉपिक समजलं असेल. तर याच्या मागे जे पण आपण वापरतो. आता ते ॲक्चुअली याच्या मागचं कोड दाखवत नाही. प्रिंट मागे काय कोड आहे ते आता ते आपल्याला दाखवणार नाही, की कसं केलं असेल त्यांनी काय केलं असेल. मे बी होऊ शकतं की तिथे 40-50 लाईनचा कोड असू शकतो. त्याचं बायनरी करा, हेक्साडेसिमल करा. सगळं इंटरनल कन्व्हर्जन त्यांनी करून ठेवलं. आपण फक्त वापरतोय. बिल्ट इन. पण बिल्ट इनच्या मागे आपला कोड आहे जसं आपण हा युजर डिफाईन्ड बघितला. दिस इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ बिल्ट इन फंक्शन्स अँड युजर डिफाईन्ड फंक्शन. युजर डिफाईन्ड त्याला काय म्हटलं जातं? इथे मी ना माझं नाव देतो. काही फरक. तुमचं फंक्शन जे पाहिजे ते नाव तुमचं फंक्शन तुमचं नाव. तुम्ही तुमच्या नावाने फंक्शन बनवा. त्याला काय प्रॉब्लेम? लक्षात येतंय? ठीक आहे. मग असे छोटे-छोटे फंक्शन्स आहेत. पाहिजे ते फंक्शन बनवू शकतात. तुम्हाला जर एरिया ऑफ सर्कल वगैरे आपण फंक्शन बनवलं आहे. टेबलचे आपण प्रोग्राम्स केलेले ते सगळे फंक्शन तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. अजून 1-2 एक्झाम्पल घेऊ आपण. म्हणजे कुठलाही फंक्शन बनवायचं झालं, इट मे कॅल्क्युलेशन असेल, ठीक आहे? डेमॉन्स्ट्रेशनचे पण असेल. जसं की मला एक टेबलचा फंक्शन लिहायचं मल्टिप्लिकेशन टेबलचं. फंक्शनचं नाव लिहितो पी-बी-एल. त्याला पण एक नंबर लागणार आहे. एक नंबर पास केले की तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट करायचं. काय करणार आहे? फॉर आय इन रेंज करून घेणार आणि तुम्हाला नंबर पाहिजे 1 ते 10 म्हणून 1 ते 11 घेणार. सगळे कॉन्सेप्ट यूज होतात. कोलन प्रिंट काय करणार तुम्ही? एन इंटू आय. सिंपल. मल्टिप्लिकेशनच्या टाळाला. मला रन कसं करणार? सिंपल. कॉल करा फंक्शनचं नाव टी-बी-एल. याला एक नंबर पास करा 8. तुमचं 8चं टेबल प्रिंट होऊन जाईल. राइट? काही एरिया वगैरे कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. तुम्ही डेफ डीईएफ सर्कल एरिया म्हणून मी सीआर लिहितो. त्याला तुम्हाला एक रेडियस लागेल. राइट?
रेडियस घेतल्यानंतर तुम्हाला तो रिटर्न करणार RETURN रिटर्न RETURN रिटर्न. पायची व्हॅल्यू फिक्स घेऊन टाका. इंटू काय करणार R इंटू ठीक आहे. प्रिंट करायचे तुम्हाला BRINT प्रिंट CR त्याला पास करा एखादा रेडियस जे पण 70.8 समथिंग येतं 70.8 दोन्ही फंक्शन कॉल केले म्हणून पण खाली आउटपुट आपला मग असे जे पण छोटे छोटे तुम्ही प्रोग्राम्स लिहिलेले सगळे प्रोग्राम तुम्हाला कन्वर्ट करता येते कशामध्ये ठीक आहे. तुमच्या प्रॅक्टिकलला पण ते एक प्रोग्राम विचारला होता स्ट्रिंग फंक्शन काल जे आपण फंक्शन प्रोग्राम जो केला प्रॅक्टिकल म्हणून जो सॉल्व्ह केला होता ठीक आहे. तो विदाउट युजिंग फंक्शन केला होता बघायला गेलं. लेट्स मी ओपन दॅट फाईल. डेट मॉडिफाईड फंक्शन प्रॅक्टिकल 2 होता आय थिंक. ठीक आहे. हे जे बनवलं आपण तुम्हाला बघा काय लिहिलेलं आहे राईट अ पायथन फंक्शन दॅट एक्सेप्ट स्ट्रिंग अँड कॅल्क्युलेट दिस अपरकेस. आणि आपण जे काल प्रोग्राम केलं तो फंक्शन आहे का? नाही. सिंपल प्रोग्राम. मी याला सांगा आता मला फंक्शन बेस कसं कन्व्हर्ट करणार? काय करावं लागेल फंक्शन बेस कन्व्हर्ट करण्यासाठी? हं? फक्त फॉर लूप? अख्खाच्या अख्खा कोड तुम्हाला फंक्शनमध्ये करावा लागणार. ठीक आहे. इथून पर्यंत इथपर्यंत. सिंपल आहे. ज्या गोष्टी तुम्ही कोड लॉजिक लिहू शकता त्याला फक्त फंक्शन टाइप करायचं. डेफ फंक्शनचं नाव सपोज तुम्ही जे पण आहे अप्पर केस, लोअर केस, STR नाव देऊन टाका. फंक्शन त्याला एक पॅरामीटर म्हणून तुम्ही एक स्ट्रिंग घेणार आहे. ठीक आहे. जे पण असेल SS म्हणून मी लिहितो कोलन. अख्खा कोड तुम्हाला सिंगल टॅबने ऍडजस्ट ठीक आहे. सिंपल याला रन करा आउटपुट काही फंक्शन कॉलच केलं नाही. ठीक आहे. फंक्शन कॉल करू. फंक्शनचं नाव काय? जे पण आपण अवघड नाव दिलं पण सिंपल आहे. ULCSTR. या फंक्शनला तुम्हाला असं काही पास करावं लागेल ज्याच्यामध्ये काही अप्पर केस असेल, काही लोअर केस असतील. ठीक आहे. मी तुम्हाला सांगेल किती अप्पर केस आहे, किती लोअर केस. झालं? जे तुम्ही स्टडी केलाय त्याला इम्प्लिमेंट पण करता आलं पाहिजे. फंक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे तोच लॉजिक फक्त फंक्शन बेस पुटअप करायचा आणि त्याचा वापर करून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे आता परत कॉल करायचा असेल तुम्ही सिंपल करू शकता. लक्षात आलंय? काय ते? पुढे लोअर केसचं ना? अप्पर केस किती आहे? हां, हां. कोड काय चुकलंय का? नाही, नाही. सीन काय झालाय? तो नाही प्रॉब्लेम झाला. हे एक्झिक्यूट होऊन गेलं. इथे जे फिक्स पास केलंय ना. हं. आपला प्रॉब्लेम आहे हाच फंक्शन इथे पास झाला. याला काढून लक्षात आलं का? काय झालं? हे झालं ना 13 आणि 14 काल जे आपण एक्सचेंज केलं. आता इथे फक्त काय करू आपण? इथे कॉल करू. कसं आहे फंक्शनचं नाव सोपं ठेवतो मी इथे. ULC ठेवतो. अप्पर केस, लोअर केस. ULC. ठीक आहे. आता एक सध्यासाठी दोन अप्पर, दोन लोअर टाक. आउटपुट 2-2 आले. 2-2 आले. हां. काय झालं? सगळीकडे चेंज करा. एकाच एस करून टाकू इथे म्हणजे टेन्शन राईट. 2-2 आले पाहिजे आता. 2 अप्पर केस, 2 लोअर. बाय डिफॉल्ट इनपुट तेच पास झालं. आता याला चेंज करा किंवा हे युजर कडून घेऊ शकता तुम्ही राईट. कसं घेणार आहे? कुठलाही आता फॉर्मल पॅरामीटर ऍक्च्युअली माहिती आपल्याला. आपण करू इनपुट काय म्हणा इथे एंटर स्ट्रिंग STRING स्ट्रिंग डबल कोट मध्ये कंप्लीट हा एस इथे पास करून
सही आहे. गो हिअर रन पाहिजे ते इनपुट पास करा. आता पाहू. ठीक आहे 7 आणि 4 असतील ना 4 अप्पर केस आणि 7 झाले. ते फंक्शन्स ह्यावेळी कन्वर्ट करता आला पाहिजे. डिफाइनिंग फंक्शन, डेफ कीवर्ड, कॉलिंग फंक्शन, त्याच फंक्शनचं नाव, टाइप्स ऑफ फंक्शन, आर्ग्युमेंट फंक्शन वगैरे करू शकतात. पुन्हा ॲडिशन केलंय, मल्टिप्लिकेशन टेबल, एरिया किंवा स्ट्रिंगचा पण फंक्शन कॉल करू. पुढचा पॉइंट याच्यामध्येच ना मी ग्लोबल लोकल सांगतो आन्सर. मग आपण एनॉनिस कडे जाऊ. एनॉनिस मध्ये ग्लोबल लोकल पार्ट नाही. आता ग्लोबल लोकलचं काय सीन आहे ते लक्षात घ्या. छोटंसं एक्झाम्पल त्याच्यावरून आपण ते अंडरस्टँड करू की एक्झॅक्टली काय. न्यू फाईल ग्लोबल एलसीएल. मी ना इथे एक फंक्शन बनवतो. फंक्शन जीएल ग्लोबल लोकल. फंक्शन राउंड ब्रॅकेट सोबत आलं. ठीक आहे. इथे ना एक मी मेसेज देतो. आय एम इन फंक्शन. ठीक आहे. आय मीन फंक्शन आलं. मी आता काय करतो फंक्शन डिक्लेअर झालं. आता मी इथे काय करतो फक्त प्रिंट MESSAGE मेसेज इक्वल टू कॉमा एम. सही आहे. एम कुठे डिक्लेअर केलाय मी फंक्शनच्या मध्ये आणि कॉल कुठे करतोय फंक्शनच्या बाहेर. त्याला जर रन केलं तर हा काय देईल आपल्याला एम इज नॉट. का बरं कुठे मध्ये आहे. मग या एम कुठपर्यंत ऍक्सेसिबल तुम्हाला फक्त तेवढ्या फंक्शन पुरतच मर्यादित. म्हणून त्या अशा टाईपच्या फंक्शनला तुम्ही काय म्हणणार आहे लोकल फंक्शन. एम तुम्हाला फक्त इथल्या इथेच ऍक्सेसिबल होईल. म्हणजे हा कधी कॉल होणार आहे जेव्हा तुम्ही या फंक्शनला कॉल करशाल. जीएल ऑफ आता तुम्हाला तो रन होईल. आधीच हे याला काढून टाकू. प्रिंट करावा लागेल तुम्हाला तो. प्रिंट याला मी कमेंट करतो. ठीक. आणि एम फक्त ऍक्सेसिबल आहे या फंक्शन पुरता. तुम्ही जर बाहेर त्याला कॉल करायला गेले डायरेक्ट म्हणेल एम काय. का बरं त्याचा स्कोप कुठपर्यंत आहे तर लोकल. लोकल असतं लोकल गुंडा असं जाऊन म्हणतो ना म्हणजे त्याचा तो दरार आहे फक्त एवढ्या एरिया पुरता त्याच्या बाहेर. ग्लोबल करायचं असेल तर हाच एम जर तुम्ही उचलून वरती टाक याचा भाग. ठीक आहे. हा तुमचा काय होईल ग्लोबल. आता हा जो एम आहे मी इथून कमेंट करतो एका मिनिटासाठी. रन कर. दोघांना भेटलं जे लोकल पण ऍक्सेस झालं ऍज वेल एज ग्लोबल पण ऍक्सेस झालं. एक्झाम मध्ये विचारतात लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबल्स. लोकल व्हेरिएबल विच इज ऍक्सेसिबल विथ इन दॅट फंक्शन. ग्लोबल व्हेरिएबल आउट ऍक्सेस थ्रू आउट द फंक्शन. ठीक आहे. हा एक पार्ट आहे. बट हे मेंटेन करण्यासाठी असं केलं तर डायरेक्टली कोणी पण ऍक्सेस करू शकतो. म्हणून तुम्हाला फंक्शनचेच व्हॅल्यू जर बाहेर ऍक्सेस करायची असते फंक्शनचेच मेसेज त्याच्यासाठी पण एक प्रोव्हिजन करून ठेवलं होतं. त्याला ना ग्लोबल वर्ड वापरावा लागतो. दाखवत ग्लोबल कीवर्ड कधी विचारलं नाही एक्झाम मध्ये पण आलं तर मग प्रॉब्लेम. ठीक आहे. जीएलएस नाव देतो फंक्शनच राउंड ब्रॅकेट दिस. इथे ना मी एक वर्ड वापरतो GLOBAL ग्लोबल एम. ठीक आहे. एम इक्वल टू काय करतो दिस इज मेसेज एज. ठीक आहे. प्रिंट करतो मी मेसेज इथे PRINT प्रिंट PRINT प्रिंट एम आणि मी कॉल करतो त्याला डेफ कॉल करायचं डायरेक्टली जीएल ने कॉल. ठीक आहे. आणि मी नॉर्मल इथे प्रिंट पण करतो. आणि याला कॉल करून बघू होतंय का
काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण असंही तो लोकल आहे, तो लोकल होईल. आपल्याला प्रॉब्लेम इथे होत होता, जेव्हा आपण याला बाहेर वापरायला जात होतो, तेव्हा तो म्हणायचा, की हा डिफाईन्डच नाहीये. तुम्ही कसं काय? पण जर आता तुम्ही ॲक्सेस करायला गेलेत, तर तो होऊन जातो. का बरं? आणि त्याला डिक्लेअर आपण केलंय ग्लोबल. मी एक तर ग्लोबल फंक्शनच्या बाहेर करा. फंक्शन मधले व्हॅल्यू बाहेर ॲक्सेस करू द्यायचं असेल तर ग्लोबल. ठीक आहे? दोन्ही वेने एक्झाममध्ये त्याला फक्त एक्सप्लेन ग्लोबल कीवर्ड तर हे सांगायचं किंवा जनरल, लोकल, ग्लोबल सांगितलं तर हा एक्झाम्पल द्यायचा. म्हणजे आता एक पॉइंट बाकी आहे. खूप सोपं आहे. ते 2 वेने विचारतात हां. एक्झाममध्ये आलेलं आहे. एक तर आयदर लॅम्बडा एक्सप्रेशन किंवा एनॉनियस फंक्शन. एनॉनियस फंक्शनचा अर्थ असा असतो, की फंक्शन विथआऊट अ फंक्शन नेम. ठीक आहे? असं फंक्शन त्याला फंक्शनचं नावच नाही. म्हणजे विथआऊट डेफ वगैरे. तो फंक्शन सारखाच वर्क होतो, पण आपल्याला लक्षात येत नाही, की अरे हे एक फंक्शनच आहे. कारण आपल्याला फंक्शनला बघायची सवय फक्त डेफ कीवर्डने आहे. आपल्याला फंक्शन कसं बघतो, डेफ बघतो किंवा असं राउंड ब्रॅकेट बघतो. 2च ऑप्शन आपल्याकडे आहेत. पण एनॉनियस फंक्शनचाच अर्थ आहे, की फंक्शन विथआऊट अ नेम. पण तिथे एक वर्ड असणार आहे तुमचा LAMBDA लॅम्बडा. त्याला लॅम्बडा एक्सप्रेशन पण म्हणतात. आयदर सिंगल लाईन एक्सप्रेशन म्हणतात. लॅम्बडा एक्सप्रेशन एकाच लाईनमध्ये असतो कोड. छोट्या-छोट्या एक्सप्रेशनसाठीच लॅम्बडा वापरला जातो. आयदर 2 मार्काला, 3 मार्काला किंवा 4 मार्काला सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन त्याचा यूज तुम्हाला सांगतो. शक्यतो 2 किंवा 3 मार्कालाच आहे. पण आलं, की पण व्हॉट इस अ फंक्शन, एक्सप्लेन अल्सो एनोनियस फंक्शन्स. मग तेव्हा तुम्हाला ते सांगता आलं. आय थिंक एका ठिकाणी विचारलं पण आहे, राइट? क्वेश्चन पेपर बघत असताना तुम्हाला ते लक्षात आलं असेल. कुठेतरी ते एनोनियस फंक्शन बद्दल विचारलं होतं. क्वेश्चन पेपरमध्ये ना एनोनियस फंक्शन्स बद्दल होतं की द वर्ड एनोनियस फंक्शन, 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 फंक्शन. ठीक आहे. Yeah, defining function, write of definition of function in a Python. हा किती मार्काला विचारलंय त्याच्यावर आहे, नाहीतर फक्त डेफिनेशन लिहून येणार. एक्झाम्पल तुम्ही लिहून टाक. ठीक आहे. एक्सप्लेन एनोनियस फंक्शन. ठीक आहे. आयदर 2 मार्काला किंवा 4 मार्क. आधी डेफिनेशन लिहायची फंक्शन विथआउट अ नेम्स इज नोन एज एनोनियस फंक्शन इज ऑल्सो नोन एज लॅम्बडा एक्सप्रेशन्स. ओके. नाउ लेट्स क्रिएट दॅट फंक्शन्स. मी एनोनियस किंवा LMBDA चे पण नाव देणार. त्याचा सिंटॅक्स खूप सिंपल आहे लक्षात घ्या सिंटॅक्स आधी. एक-एक लाईनमध्ये फंक्शन लिहू. आधी एक व्हेरिएबल घ्यायचा. ठीक आहे. इक्वल टू. The lambda word is very important. LAMBDA. इथे जेवढे व्हेरिएबल पाहिजे तुम्हाला देऊ शकता. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर नावाचं बनवायचं S कोलन S इंटू S. झालं तुमचं एक फंक्शन. ॲडिशनचा प्रोग्राम बनवायचा आहे. AD इज इक्वल टू LAMBDA 2 व्हेरिएबल लागणार आहे. कोलन काय रिटर्न करायचं A प्लस. एवढंच आहे. लक्षात येतंय? प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू कसं करणार आहे? स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा. S इक्वल टू काय लिहिणार? LAMBDA लॅम्बडा. व्हेरिएबल लागणार 1 लिहिलं. कोलन नंतर काय एक्सप्रेशन लिहायचं तुम्हाला ते एक्सप्रेशन. प्रिंट करा. S. पण याला एक तुम्हाला व्हॅल्यू पास करावं लागेल. नंबर लॅम्बडा एक्सप्रेशन. हेच फंक्शन लिहायचं असतं तुम्हाला. ते कसं लिहिलं असतं आपण डेफ लिहिलं असतं. मग एस-चे पण नाव दिलं असतं. एक पॅरामीटर घेतलं असतं. म्हणजे हे पण करतात तेच. पण एक स्पेशल वे की सिंगल लाईनमध्ये तुम्हाला सिंगल लाईन एक्सप्रेशन लिहायचं असेल तर तुम्हाला ते करायचं. ते तुम्ही रिटर्न लिहिलं असतं. RETURN रिटर्न. TUR रिटर्न्स एनी. दोघांचं काम एकच. एक तर असं डिफाईन करू शकता तुम्ही किंवा लॅम्बडा एक्सप्रेशन करू शकता. एक पॅरामीटर असेल तरी ह्या वेने होईल किंवा 2 पॅरामीटर असेल जसं ॲडिशन इक्वल टू तुम्ही LAMBDA लॅम्बडा 2 पॅरामीटर पाहिजे, 3 पॅरामीटर पाहिजे. पण जे तुम्ही वापरलं व्हेरिएबल तेच इथे वापरायचं. नाहीतर तो एरर देईल. ठीक. ॲडिशनचं एक लॅम्बडा एक्सप्रेशन याला प्रिंट करताना 2 व्हॅल्यू पास करा तुम्ही 5 कॉमा 3. तुमचं ॲडिशन. लक्षात येतंय? काय चुकलं?
5,3 डायरेक्ट लिहिलं ना आपण. ॲडिशन फंक्शन ऑफ 7, 8 ते 15. ठीक आहे. दिस इज अ लॅम्बडा एक्सप्रेशन. सगळे पॉइंट झाले आपले कव्हर. डेफिनेशन ऑफ डिफाइनिंग फंक्शन्स कसं वापरणार तुम्ही? डेफ कीवर्ड इज फॉर डेफ, राईट? फंक्शनचे नाव रॅन ब्रॅकेट्स, जे फंक्शनचे नाव आहे त्यालाच कॉल करा. डिफाइनिंग अँड कॉलिंग. टाइप्स ऑफ फंक्शन्स, पॅरामीटर पास करायचे, रिटर्न पण होतं किंवा प्रिंट पण. ठीक आहे. एनॉनियस फंक्शन म्हणजे लॅम्बडा एक्सप्रेशन, ग्लोबल वरती डिक्लेअर करा किंवा खाली डिक्लेअर करताना ग्लोबल कीवर्ड. ओके. त्याचे एक्झाम ते पण टेबल्सचं, स्क्वेअरचं एनिथिंग. लक्षात येते? आता फर्स्ट युनिट आपलं कंप्लीट झाले. मंडेला आपण याच्यावरचे जे जे क्वेश्चन विचारलेले ते आधी सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर आपण जाणार आहे पुढे बिल्ट इन मॉड्यूल्स अँड फंक्शन्स. आता मॉड्यूल्स अँड फंक्शन का आणले गेले त्याचं एक छोटस फक्त स्टार्ट करून बाकीचं आपण जे बघणार मंडेलाच बघणार.